वेलकम स्टुडंट. विद्यार्थ्यांनो, 7 सप्टेंबरला आपल्याला चंद्रग्रहण पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये आपण ते बघणार आहोत, ऑब्झर्व करणार आहोत. आणि हे बघत असताना नेमकी हा काय बदल होतो हे आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं आहे आणि तो सुद्धा एक विज्ञानाचा भाग आहे. तर मग चला विद्यार्थ्यांनो, आपण बघूया व्हॉट इज लुनार इक्लिप्स. अतिप्राचीन काळामध्ये मानवाला ग्रहण म्हणजे काय माहिती नव्हतं आणि जेव्हा त्याला कळायला लागलं की असा बदल होतो सूर्यामध्ये सूर्यग्रहण, चंद्रग्रहण असा बदल जेव्हा होतो आणि त्यांनी ते बघितलं आणि त्यांनी तो घाबरायला लागला. भीती वाटायची मानवाला, कारण माहिती काहीच नव्हतं. मग तेव्हा तो समजायचा किंवा म्हणायचा की देवाचा कोप झाला आणि त्यामुळे असा बदल झालेला आहे. आज आपल्याला या गोष्टीचं हसू येतं, कारण त्यामागील कारण आपल्याला माहीत झालेलं आहे. त्यानंतर आर्यभट्ट आले. पहिला आर्यभट्ट यांनी पहिल्यांदा आपल्याला सांगितलं की ग्रहण म्हणजे काय. वराहमिहिर हे एक विद्वान होऊन गेले. त्यांनी प्रथम सूर्यग्रहण व चंद्रग्रहण हे ऑब्झर्व केले आणि आर्यभट्ट आणि वराहमिहिर यांनी आपल्याला त्याबद्दल डिटेल सांगितलं. ते पहिल्यांदा ऑब्झर्व केलं, त्यामध्ये त्यांना बरेच टीका झेलाव्या लागल्या त्या समाजाने, कारण समाजाच्या काही तेव्हाच्या रूढी परंपरा होत्या आणि त्यानुसार त्यांना टीकेला सामोरे जावे लागले. तर वराहमिहिर यांनी 11 ऑगस्ट 519, बरीच वर्ष झाले आहे, 1500 वर्ष जास्त होऊन गेलेले आहे, आणि 11 ऑगस्ट 519 या तारखेला त्यांनी कंकणाकृती सूर्यग्रहण बघितलं होतं आणि त्यामुळे त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आलेला होता. पुढे मग हळूहळू बायनॉक्युलर आले, दुर्बिणींचा शोध लागला आणि आपल्याला त्यामागचे कारण कळले. आणि आज आपण असं म्हणतो की ती एक खगोलीय घटना आहे आणि त्या खगोलीय घटनेचा मानव जातीवर किंवा अर्थवर किंवा प्लॅन्ट्स अँड ॲनिमल्सवर काहीही परिणाम होत नसतो. आणि ती एक खगोली घटना आहे, ती होणारच आणि होत राहणार. त्याचा आपल्यावर काहीही परिणाम होत नसते. आपल्या धर्मामध्ये बऱ्याच गोष्टी वर्ज्य मानल्या जातात. यामध्ये की स्नान करू नये, खूप सारे आहे. तुम्हाला माहिती असतील कदाचित की गर्भवती महिलेनी असं करू नये वगैरे. त्या गोष्टी आपण मानाव्या, प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे, त्यामध्ये मी बोलणार नाही. मी तुम्हाला सांगणार की व्हॉट इज लुनार इक्लिप्स म्हणजे चंद्रग्रहण म्हणजे काय. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की ब्ल्यू कलरची अर्थ आहे आणि या अर्थ भोवती चंद्र हा फिरत आहे. तो त्याच्या कक्षेमध्ये सतत फिरत राहतो आणि मानव चंद्रावर गेलेला आहे आणि संपूर्ण अंतराळ बघून परत आलेला आहे आणि आपल्याला त्यासाठी अंतराळ ज्ञान घेण्यासाठी खूप मदत झालेली आहे. जेव्हा पृथ्वी ही सूर्यचंद्राच्या मध्ये येते तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. ती एक वैज्ञानिक खगोलीय घटना आहे. ते साधारणपणे पौर्णिमेला होते. प्रत्येक पौर्णिमेस नाही, परंतु काही विशिष्ट वेळेस होत असते. सूर्य, पृथ्वी, चंद्र हे एका रेषेत येतात तेव्हा ही घटना होत असते. चंद्रावरती सूर्याची किरणे पोहोचत नाही आणि त्यामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. ते एक्झॅक्ट एका रेषेमुळे होत असते आणि म्हणून चंद्रावर सावली पडल्याने सूर्याची किरणे पोचत नाही व आपल्याला तो मध्येच अंधारात गेल्यासारखा दिसतो आणि संपूर्ण नाहीसा होतो. आणि आपल्याच पृथ्वीची सावली चंद्रावर पडते व चंद्र काही काळ झाकला जातो व त्यामुळे चंद्रग्रहण होत असते. जसं तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत आहे की तीनही एका रेषेमध्ये आले, चंद्र सूर्य,
व पृथ्वी, चंद्र बघा कसा पृथ्वीने झाकला जातो. चंद्रग्रहण कधी कधी पूर्णसुद्धा होते कंकणाकृती, तर कधी अर्धा होतो, तर कधी छोटासा भाग होतो. त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे चंद्रग्रहण दिसते. जसं खग्रास, मध्यभागी रिंग दिसते, रिंग तेव्हा खग्रास, आणि एखादा तुकडा, एखादी बाजू जेव्हा दिसते तेव्हा तो होतो खंडग्रास. आणि अशा रीतीनं 3 प्रकारचे चंद्रग्रहण आपल्याला दिसतात. प्रकारचे चंद्रग्रहण आहे. टोटल लुनार इक्लिप्स म्हणजे खग्रास चंद्रग्रहण, पार्शियल लुनार इक्लिप्स म्हणजे खंडग्रास चंद्रग्रहण, आणि पेनुम्ब्रल लुनार इक्लिप्स म्हणजे छायाकल्प चंद्रग्रहण. त्यामध्ये टोटल लुनार इक्लिप्स म्हणजेच पृथ्वीची छाया जी मेन शॅडो आहे त्यामध्ये चंद्र येतो व संपूर्ण अंधारमय चंद्र होतो, जे आपल्याला अर्थवरून दिसते. त्याला म्हटलेलं आहे टोटल सोलार इक्लिप्स. पार्शियल सोलार इक्लिप्समध्ये मात्र पृथ्वीमध्ये तर असतेच, परंतु सावलीमध्ये संपूर्ण चंद्र येत नाही व त्यामुळेच तो आपल्याला थोडासा तुकडाच त्याचा अंधारात येतो. म्हणून त्याला म्हटलेले आहे खंडग्रास चंद्रग्रहण म्हणजेच पार्शियल लुनार इक्लिप्स. जसे की तुम्हाला फोटोमध्ये दिसत आहे. यामध्ये आपल्याला पृथ्वीची छाया आणि उपछाया असं दिसत आहे, आणि त्यामुळे असे वेगवेगळे प्रकारचे चंद्रग्रहण होत असताना आपल्याला आढळते. तिसरा प्रकार आहे पेनुम्ब्रियल लुनार इक्लिप्स, ज्यामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या चंद्रग्रहणामध्ये चंद्र संपूर्ण झाकल्या जात नाही, तर थोडासा सावलीमध्ये गेल्यासारखा आपल्याला जाणवतो. पृथ्वीच्या उपछायेमध्ये आपल्याला चंद्र दिसत आहे आणि त्यावेळेस घडत असते पेनुम्ब्रल लुनार इक्लिप्स. या व्हिडिओमध्ये आपल्याला पृथ्वीमध्ये येत आहे, सावली पडत आहे आणि एक गोल रिंग आपल्याला चंद्राची दिसते आहे सावलीमध्ये, आणि त्यालाच म्हटलेलं आहे कंकणाकृती म्हणजे राउंडेड टोटल लुनार इक्लिप्स. विद्यार्थ्यांनो, आपल्याला हे लुनार इक्लिप्स 7 सप्टेंबर 2025 रोजी रात्री दिसणार आहे, ते तुम्ही ऑब्झर्व करू शकता. एक्झॅक्ट टाइम सर्वांना माहिती आहे. रात्रीला त्याची सुरू व्हायची वेध लागायची वेळ आहे 8:58 आणि टोटल ब्लड मून जेव्हा आपण बघू, म्हणजे जेव्हा ॲक्च्युअल फेज राहील इक्लिप्सची, ती वेळ राहणार आहे 11 PM ते 12:22 पर्यंत त्याची वेळ आहे. तर तुम्ही बघू शकता, ऑब्झर्व करू शकता, आणि ती खगोलीय घटना तुम्हाला बघायला चान्स मिळाला आहे तर तुम्ही जरूर बघा असं मी म्हणते. परंतु बघताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. ते म्हणजे तो तुम्हाला स्पष्ट दिसला पाहिजे. बायनॉक्युलर आणि टेलिस्कोपनी बघा. तुमचा स्मार्टफोन जास्त वापरू नका, त्याच्यावर शूटिंग करू नका. करत असाल तर काही गार्ड ठेवून त्याची शूटिंग करा. स्मार्टफोननी जर तुम्ही बघत असाल तर त्याच्यामध्ये 1 किंवा 2 सेकंदच्या वर एक्सपोजर होऊ देऊ नका, नाहीतर तुमचा स्मार्टफोन खराब होण्याची शक्यता असते. परंतु चंद्रग्रहण आहे, त्यापेक्षा सूर्यग्रहण खूप जास्त डेंजर असते, तुम्ही बघू शकता. पण जास्त
स्वतःची काळजी घ्या. स्वतःच्या मोबाईलची, कॅमेराची सेफ आहे बघणं. त्यामध्ये तुम्ही आपल्या जवळपास सर्व राज्यांमध्ये, पूर्वोत्तर राज्य आसाम, त्रिपुरा, मिझोराम वगैरे हे राज्य सोडले तर, काश्मीर सोडला तर दिल्ली, जयपूर, अहमदाबाद, मुंबई, नागपूर, भोपाळ, इवन कोलकाता, रायपूर, नागपूर, हैदराबाद, बेंगलुरू, चेन्नई, मुंबई, पुणे, सर्व ठिकाणी आपल्याला मॅक्सिमम इंडियाच्या पार्टमध्ये आपल्याला हे चंद्रग्रहण दिसणार आहे. तर ते ऑब्झर्व करताना एक्झॅक्ट वरती टॉप पोझिशनला राहणार आहे चंद्र. आणि टेरेसवर जाऊन बघू शकता, ग्राउंडवर जाऊन बघा, किंवा पार्कमध्ये गेला तर शहरापासून दूर असलं पाहिजे. तुम्ही शेतामध्ये सुद्धा जाऊन बघू शकता. आणि पोल्युशन जिथे जास्त असेल तिथे तुम्ही जाऊन बघू नका. त्यामुळे मिस्ट तयार होण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला विजिबिलिटी कमी होण्याची शक्यता आहे. सर्वांना माहीतच आहे की सूर्य, पृथ्वी आणि चंद्र, सूर्य हा स्टेबल आहे आणि सूर्याच्या भोवती सगळे प्लॅनेट्स फिरते आहे. माहिती आहे तुम्हाला, 8 प्लॅनेट्स. त्यानंतर आपला जो प्लॅनेट आहे अर्थ, या अर्थच्या भोवती फिरत आहे, रिव्हॉल्व होत आहे. चंद्र तो त्याचा उपग्रह आहे. आणि अशा रीतीनं एक कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तयार होते आहे आणि टोटल सोलर सिस्टीम तयार होते आहे. एक आहे रिव्हॉल्युशन आणि एक आहे रोटेशन. करेक्ट. रोटेशनमध्ये ती स्वतःच्या भोवती फिरत राहते आणि त्याच वेळेस ती सूर्याच्या भोवताल देखील फिरत राहते. स्वतःभोवती फिरता फिरता ती सूर्याभोवती फिरत राहते, माहीत आहे. आणि पृथ्वी जिथे जिथे फिरेल तिथे तिथे चंद्रसुद्धा तिच्या भोवती फिरत असतो. आणि असं फिरता फिरता काही काळामध्ये, वर्षामध्ये, 2 वर्षामध्ये अशी वेळ नक्कीच येते की सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे एका प्लेनमध्ये येतात, एका रेषेमध्ये येतात. आणि अशा वेळेस आपल्याला बदल आढळतो, कारण आपण अर्थवर आहोत. ग्रहण केव्हा होणार बघा, सूर्याच्या पुढे चंद्र आला की आपण अर्थवर असल्यामुळे आपल्याला सूर्य दिसत नाही, कारण चंद्रामध्ये आल्यामुळे आपल्याला ते झाकून गेल्यासारखं दिसते, म्हणजे सूर्यग्रहण. आणि चंद्रग्रहण म्हणजे काय, तर चंद्रग्रहणामध्ये थोडं वेगळं आहे. ते कसं, सूर्याचा प्रकाश पडत आहे पृथ्वीवर आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडत आहे. पृथ्वीची सावली कोणावर पडत आहे, चंद्रावर पडत आहे. आणि त्यामुळे चंद्र थोडासा जो प्रकाशित होता तो काही काळ अंधार पडला आणि मग थोड्या वेळानं परत तो बाहेर, जेव्हा रेषेच्या बाहेर आला तेव्हा मात्र तो परत प्रकाशित झाला, इल्युमिनेट झाला. आणि अशा रीतीनं काही काळापुरतं चंद्रग्रहण आपल्याला दिसायला लागते आणि काही काळापुरतं सूर्यग्रहणसुद्धा दिसायला लागते. तर विद्यार्थ्यांनो, कशी वाटली तुम्हाला चंद्रग्रहणाची माहिती? थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.